नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एक ब्लॉगमध्ये. मस्तपैकी आता आपण जाणार होतो बाहेर. चला बघा पुढं ब्लॉग. मस्तपैकी लय भारी ब्लॉग आहे, बघाल तर हँग होताल. बघून घ्या एकदा. होते का रे व्हिडिओ चालू? जिद्द ना सोडली. हा भाऊ लागला त्याची मजा घ्यायला आणि ते व्हिडिओ काढतोय. तिथं कॅमेरा व्हिडिओ निघा ना गाडीचा. मी आलो त्या मोबाईल वाल्याकडे जाऊन भाऊ गाडी वाटला लावायची आपल्याला. भाऊ आमून चाललाय आता मोबाईल वाल्याकडे, मोबाईल नीट करायला. त्यानंतर ना आपला अजय भाऊ आला होता मोबाईलवाल्याकडनं जाऊन. मग आपण गाडी वॉशला लावायला लावली. मग अजय भाऊला गाडी नीट लावता येत नव्हती. मग अजय भाऊ नुसती मागं पुढं करत होता गाडी. मग शेवटी नाही का भाऊनी मग गाडी डायरेक्ट पुढं घेऊन गेला. बघा आता भाऊ डायरेक्ट गाडी पुढं घेऊन गेला. पुढं जाऊन मस्तपैकी गाडी फिरून वगैरे आणली त्याने. मग वॉशला वगैरे लावली जरा इथं गाडी आम्ही. मस्त गाडी वगैरे लावली. बघा कसा थाटा देतोय गाडी लावल्यासारखा. मस्त गाडी वगैरे लावली. डबल स्टँड सापडत होता गाडीचा, तो त्याला सापडलंच नाही. मग गाडी धुईचं काम चालू झालं इकडं. अजय भाऊ चाललाय पाणी मार वैयक्तिक. पाणी सगळे पार्ट बिर्ट दिले करतोय. गोडे घालून मारतोय तू. काळजी आहे, किती काळजी गाडीची, किती काळजी आहे बघा. आजाच्या अंगावर फेस ओढायला मारताना आता भाऊ तरी जवळ जायला लागलाय. कसा होतो आमच्याचा पैसे दिले. झाली आज आपली गाडी धुणं. आता पुसापशी चालू आहे. आजे भाऊच्या हात बघा, हात बघा, हात ते काय कपडा हात बघा मस्ती. बघा आपल्या गाडीचं फायनल लुक मित्रांनो. आता अजय भाईची पुसतेत गाडी आपली वैयक्तिक. चला मित्रांनो, आता आपल्याला जायचं पुण्यात. हे अजय भाऊ पण येणार आहे. आपली ही गाडी घेऊन जाणार आपण आता पुण्यात. बघू आता पुढे काय होते गाडी चालू. बघा याची गाडी चालू आहे नारनोची. बघा आता गाडी चालू आहे. नाही आपल्याला जायचं आता पुण्यात. हा ट्रॅक्टर घालवतात चांगले म्हणजे आपलं ते इलेक्ट्रिक विचारलं खाली. अजय भाईजीने गाडी चालू केली आता सध्या. मित्रांनो आता आपण आलोय जस्ट वारजे चौकात. बघू शकता तुम्ही वारजे चौक कशी आहे. आता याच्यात एवढं ट्रॅफिक राहतं ना भाई या चौकात. पुणे एवढं कुठे ट्रॅफिक राहत नाही चौक एवढं येतं पुण्यात. तर बघा हे गाड्या बघा. आता टायमिंग झालाय 1:30 ते 2. 1:30-2 वाजता एवढी पब्लिक, एवढी ट्रॅफिक. आता आपण चाललोय करवेनगरला. करवेनगरपासून दत्तावाडीपासून स्वारगेटवरून भवानी पेठ.
मित्रांनो आता आम्ही चाललो होतो भवानी पेठमध्ये, पण भाऊच्या फादरचा फोन आला आणि भाऊ म्हणतोय लगेच नाही का मला जायचं घरी. तो परत एकदा बघताय पप्पाला रिक्वेस्ट करून कॉल करून काय म्हणतात. जर नाही सक्सेस झालं तर मग आपण दुसरीकडे जाऊ, नका काळजी करू. हे आणि हे जाणारच घरी. मग हा कसला खुश झालाय बघा इकडं. हा कॉल लावून बोलतोय घरी. आणि मित्रांनो प्लॅन झालाय सक्सेस. आमची आई घालतो घरी आता. आता हे दोघं निघालेत घरी. चलो त्यांना जायचं त्याच्या पप्पाला जायचं डस्ट आणायला. मग आता आम्ही दोघं आता मी आणि आज्या आम्ही दोघं जाणार आहे आता दुसरीकडं. भवानीपेठमध्ये जायचा प्लॅन कॅन्सल झालाय. लक्यानार निघणार आहेत आता. लक्यानी चावी काढून घेतली आहे. मित्रांनो प्लॅन मित्रांनो आता ते दोघं गेलेत घरी आणि आता आम्ही चाललो दुसरीकडं. चला हा अंडरवर्ल्ड खायचं, धनकवडीला जायचं. धनकवडीला जाऊन येऊ मग खाऊ. 2.5 किंवा 2.3 किलोमीटरचा ब्रिज आहे. तुम्हाला सगळ्यात मोठा ब्रिज दाखवतो. चला सिंहगड रोडचा. आता चालू आपण नवले ब्रिज कडे. खतरे की निशाणी नवले ब्रिज. चला मित्रांनो आम्ही आलोय आता शंकर बाबांच्या मठाला. बघा पाहू शकता मठात वगैरे आलोय. मित्रांनो जास्त आतलं काही दाखवता येणार नाही. आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे. मित्रांनो आलोय आपण आता मठात. जस्ट बघू शकता तुम्ही एवढं सुंदर आणि एवढं हे ना इथं. मनरम्य वातावरण आहे. मस्तपैकी मित्रांनो दर्शन वगैरे घेतलं. मग आता चाललो आम्ही घराकडं. चला आपला अजय भाऊ फोटो वगैरे काढतो इथं. फोटो वगैरे झाले की मग जाणार आम्ही. चला मित्रांनो आता निघलो आम्ही घराकडं. आमचा एक मित्र परत भेटणार आणि कातर चौकात एक त्याला एक घेऊन जायचं जाता जाता. हा हा मित्रांनो रिक्षा बघा कसला स्टाईलिश रिक्षा आहे बघा. बघितला मित्रांनो रिक्षा कसला क्वालिटी बनवला होता. चलो 200 मित्रांनो आलो आता आम्ही पुमा शोरूमला.
पुमा आदिदास बिदास सगळे ब्रँड. चला आता रामनगरचे बोलते हा भाऊ घेणार रे बूट. आजा बस आता भांडी दूध. दोघांची एडी चाळी चालू झाली इथंच. पॅटर्न बघितले आम्हाला पटलंच नाही. आता दुसऱ्या दुकानात जाऊन बघायचे आम्हाला. आता चला चला आता दुसऱ्या दुकानात जाऊ आपण बघायला. दुसरा वाला घेतलाय तो तो काहीतरी 800-900 घेतला. गाईज आता आम्ही दुसऱ्या दुकानात आलोय. अमन भाऊला तिथं बुट नाही आवडला. आजी भाऊ म्हणला खाजवा खजवी बुट आहे. चला आता पुढे बघू ह्या दुकानात बघू आता नवीन काय आवडतंय का. चला काय नवीन दुकानात अमन भाऊ बुट ट्राय करतोय आता. बघू कसला आवडतंय. रेली बारीक दिसतोय. नाही नाही मस्त नाही वाटणार आहे. स्माइली बघ नाही. पुमाचा विषय काढलाय भाऊनी. आलो होतो बुट बिट न्यायला. शेवटी कपडे शर्ट बीट घेतले भाऊने. आता चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय बाय. सी यू. शेअर करा, लाईक करा, फॉलो करा.